आज 2024 या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। त्या निमित्तानं पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पंढरपूरमध्ये या नवीन वर्षाच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी झाली। आता आपण श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आहोत। आपण बघतोय हे सर्व भाविक विठुरायाचं पदस्पर्श दर्शन करण्यासाठी जात आहेत। याच निमित्तानं आळंदीमधील भाविक प्रदीप ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियानं या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं सुंदर अशी फळांची आणि फुलांची आरास केलेली आपल्यासोबत ठाकूर कुटुंबीय आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय त्यांच्या भावना आहेत या सजावट करण्यामध्ये। ठाकूर साहेब, मला सांगा कोणकोणत्या फळांची आज ही आरास करण्यात आली? यामध्ये प्रथमतः सफरचंद आहे, मोसंबी आहे, अननस आहे, केळी आहे, डाळिंब आहे, अशा प्रकारची फळं वापरले आहे। नक्की काय भावना आहेत ही सगळी सजावट करण्यामागे? दरवर्षी आपण ही 1 तारखेला सजावट करत असता। भावना हीच असते की आपल्या भावी पिढीने भविष्यामध्ये 31 डिसेंबरला पबमध्ये न जाता 31 डिसेंबर विठ्ठलाच्या चरणी साजरा करावा। माऊली, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सजावट करता दरवर्षी? खूप छान वाटतं, आनंद मिळतो त्यातून आम्हाला। आम्ही दरवर्षी 1 जानेवारीची वाट पाहत असतो। सगळ्यांना वर्ष सुख समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना। सजावट करणं हे जरी निमित्त असलं तर त्या निमित्तानं विठुरायाची आणि त्याच्या भक्ताची सेवा करता यावी हीच भावना या नवीन वर्षाच्या निमित्तानं ठाकूर कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी मीडिया, विठ्ठल मंदिर, पंढरपूर।